अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण या समोर पादुका पाहत आहात. त्या पादुका श्री दत्त महाराजांचे द्वितीय अवतार, ज्यांचं वास्तव्य अधिकाधिक श्री क्षेत्र गाणगापूर येथे होतं. ते श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांचे जे गृहस्थाश्रमी असलेले जे मुख्य 4 शिष्य, त्यापैकी नंदीनामा, ज्यांचा उल्लेख गुरुचरित्र अध्याय क्रमांक 45 मध्ये येतो. त्या नरहर नंदीबुवा म्हणजे नंदीनामा यांना श्रीशैल्य गमन ज्यावेळेस महाराजांनी केलं, निजानंदी गमन ज्यावेळेस महाराजांनी केलं, त्यावेळेस ह्या चरणपादुका नंदीनामांना प्रसाद स्वरूप दिल्या गेल्या आहेत. श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी ज्या गुरुपादुका श्री नंदीनामा यांना प्रसाद स्वरूपी दिल्या, त्या पादुकांवरचं हे चांदीचं आवरण आहे. जसे पादुकांवरती चिन्ह आहेत तसेच ह्या चांदीच्या आवरणावरती चिन्ह आहेत. तर मूळ शक्तियुक्त पादुका आपण म्हणतो त्या कशा स्वरूपी आहेत ते आपण आता पाहतोय. हे 2 महाराजांचे चरण आहेत आणि चरणावरती शेवंतीचे फुलं आहेत. त्याच्याच बाजूला लिंग आहे, जे शिवस्वरूप दर्शवतं. सूर्य आहे, चंद्र आहे आणि इकडच्या बाजूला आहे ते चक्र आहे. म्हणजे महाराजांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत या आकाशगंगेमध्ये किंवा या ब्रह्मांडामध्ये सूर्य चंद्र जोपर्यंत आहेत, तोपर्यंत माझी सेवा तुमच्या कुटुंबियाकडून, तुमच्या वंशजांकडून अखंड व्हावी, असा त्यामागचा हेतू. आणि चरणाच्या बरोबर खालच्या बाजूला जे आपल्याला त्रिशूळ दिसतं आहे, असं चारी बाजूनी ते त्रिशूळ आहे. त्रिशूळ हे चिन्ह किंवा त्रिशूळ हे स्वरूप शक्तीचं स्वरूप दर्शवतं, जी जगदंबा तुळजाभवानी किंवा आदिशक्ती भगवती हिचे स्वरूप ते दर्शवतं. म्हणून ह्या पादुकांना शक्तियुक्त गुरुपादुका, ज्याचं गुरुतत्वही दर्शवतं हे 2 चरण, आणि त्रिशूळ जे आहे ते त्रिशूळ दर्शवतं शक्ती स्वरूप. त्यामुळं ह्या पादुकांना श्री शक्तियुक्त गुरुपादुका असे म्हणतात. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. श्री क्षेत्र तुळजापूर येथे शक्तियुक्त गुरुपादुकांचे स्थान आहे. त्यामागीलचा इतिहास असा आहे की श्री गुरु दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या जीवनावरील ग्रंथ असा की श्री गुरुचरित्र, त्यामध्ये त्यांचं लीलावर्णन समाविष्ट आहे. असं की गुरुचरित्रामधील 45व्या अध्यायामध्ये नंदी नामक ब्राह्मणाचा उल्लेख येतो. त्या नंदी नामक ब्राह्मणाला सर्वांगी श्वेतकुष्ठ झाले. श्वेतकुष्ठ पूर्ण पांढरे कोड अंगावरती आल्यानंतर घरच्या आईवडिलांनी त्यांना घराबाहेर काढलं. पत्नी जी होती ती त्यांना सोडून माहेरी गेली. मग त्यांनी अनेक औषधोपचार केले, पण तो काही रोग बरा झाला नाही. शेवटी देवतेस शरण गेले. त्यांची कुलदेवता श्री क्षेत्र तुळजापूर, श्री तुळजाभवानी. तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये त्यांनी 7 वर्ष अनुष्ठान केले देवीचे. अनुष्ठान करत असताना देवीने समोर प्रत्यक्ष प्रगट होऊन त्यांना आशीर्वाद दिला आणि सांगितले की हे ब्राह्मणा, हे तुझे कुष्ठपरिहार माझ्याकडून निरसन होणार नाही, तर तू सन्नती क्षेत्री श्री चंद्रला परमेश्वरी देवीचं स्थान आहे, सिद्ध स्थान आहे, तू तिथे जा, ती देवी तुला योग्य मार्गदर्शन करेल. देवीचा असा आदेश आल्यानंतर इथल्या अनुष्ठानाची सांगता करून ते सन्नती क्षेत्री गेले. तिथं त्यांनी चंद्रला परमेश्वरी देवीचं 7 महिने परत अनुष्ठान सुरुवात केली. अनुष्ठान सुरुवात केल्यानंतर देवीचा काही आदेश आला नाही, म्हणून त्यांनी परत व्रत उपवास अधिक कडक केले. म्हणजे एक वेळ जेवण किंवा पूर्ण दिवस उपवास असं त्यांनी सुरुवात केली. पण त्यांना
दृष्टांत आला नाही व एक दिवशी रात्री स्वप्न दृष्टांत झाला, की देवीने असा सांगितलं, की "हे ब्राह्मणा, तुझं कुष्ठ माझ्याकडूनही हे निरसन होणार नाही, तर तू गाणगापूर क्षेत्री अ, संन्यासी आहेत. साध्य म्हणजे साधू आहेत, संन्यासी आहेत आणि युग म्हणजे देवता आहेत. देवता आहेत. त्यांनी मनुष्य रूप धारण केलेलं आहे आणि त्यांच्याकडे तुझं कुष्ठ परिहार होईल." तर त्यावेळेस नंदीनामांना जरा खेद झाला. त्यांना वाईट वाटलं आणि रागही आला देवीचा, की त्यांनी देवीसमोर असं गाऱ्हाणे मांडलं, की "तू जगतजननी भगवती आहेस आणि तू देवता आहेस आणि तुझ्याकडून हे कुष्ठ निरसन होत नाही आणि तू मला मनुष्याजवळ, संन्यासाजवळ पाठवतेस." असा थोडा वाद झाला म्हणजे देवीसोबत नंदीनामांचा. पण देवींनी सांगितलं, की "नाही, माझ्याकडून होणार नाही." पण नंदीनामांनी परत ऐकलं नाही देवीचं आणि परत अनुष्ठान केलं. परत एकदा स्वप्नदृष्टांत देऊन सांगितला, पण नंदीनामांनी काय ऐकलं नाही. शेवटी त्या देवीने सन्नतीचे जे पुजारी आहेत मंदिरातले, त्या पुजाऱ्यांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, की असा-असा हा ब्राह्मण तुळजापूरहून आलेला आहे आणि त्याला गाणगापुरात जायला सांगा आणि जर ऐकलं नाही, तर त्याला मंदिराबाहेर पाठवा. असं सांगितल्यानंतर त्या ब्राह्मणांनी, त्या पुजाऱ्यांनी नंदीनामांना सांगितले, की देवींनी असा-असा आम्हाला दृष्टांत दिला, तर आपण देवीच्या आज्ञेचं पालन करावं. आपण गाणगापुरी जावं. अन्यथा आम्हाला असा आदेश आहे, की तुम्हाला मंदिराबाहेर काढाव्या लागेल आम्हाला. त्यानंतर नंदीनामांना जाणीव झाली, की असेल काहीतरी. मग तिथून अनुष्ठान सांगता झाली. नंदीनामा चालत-चालत गाणगापुरी पोहोचले. ज्या दिवशी गाणगापुरी पोहोचले, त्या दिवशी अ, महाशिवरात्रीचा दुसरा दिवस, अमावास्या होती आणि पोहोचले. आता जे महाराजांचं निर्गुण पादुकांचं स्थान आहे, तो महाराजांचा मठ. महाराज तिथे वास्तव्यास असायचे. पण तिथे विचारपूस केल्यानंतर अंगावरती एवढं कोड फुटलं होतं पांढरं, त्यातनं दुर्गंध यायचा, पाणी यायचं. त्यामुळे कुणीही मनुष्यलोक त्यांना जवळ करत नव्हतं. जे लांब-लांबच सरकवायचे. मग एका ब्राह्मणाला विचारलं, "महाराज आहेत, कुठे गेलेत? त्यांचं दर्शन घ्यायचं आहे." तर त्यांनी सांगितलं, की "महाराज संगमावरती स्नानाला गेलेत. स्नान संध्या करून ते येतील थोड्या वेळामध्ये. तर तुम्ही एका कोपऱ्यामध्ये उभा राहून वाट पहा. आल्यास सांगतो." वाट पाहिली. थोड्या वेळानंतर महाराज आले. महाराजांना त्या शिष्याने सांगितलं, की असा-असा तुळजापूरहून एक ब्राह्मण आलेला आहे. महाराज पटकन म्हणाले, की "हो, माहिती आहे. देवीने माझ्याजवळ पाठवलेलं आहे आणि संशय घेऊन आलाय तो ब्राह्मण. बोलवा समोर." असं म्हणल्यानंतर नंदीनामांना बोलवलं. नंदीनामांनी दंडवत प्रणाम घातला. हात जोडून समोर उभारले आणि महाराजांनी हसत-हसत चेष्टेत विचारलं, की "काय रे, माणसाजवळ तुझं येणं कसं काय झालं?" असं म्हणल्यानंतर नंदीनामांना एकदम जाणीव झाली, की आपण हे शब्द चंद्रला परमेश्वरी देवीसमोर बोललो होतो, की "माणसाजवळ का पाठवतेस?" त्यांना त्यांची चूक लक्षात आली. चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी क्षमा याचना मागितली. व महाराजांना सांगितलं, की "तुम्ही तरी अशी हेळसांड करू नका. जे आहे ते स्पष्ट सांगा, की माझं कुष्ठपरिहार होईल की नाही? मग नसेल तर स्पष्ट सांगा, कारण मला आता या देहाची चाड नाहीये. मी मरण पावलो तरी मी खुशी-खुशी मरण पावेल. पण माझी हेळसांड करू नका." असं म्हणल्यानंतर महाराजांनी हसत-हसत सोमनाथ नावाच्या शिष्याला बोलावलं. ज्याचा उल्लेख गुरुचरित्रातच आहे. त्यांना 60व्या वर्षी कन्यारत्न प्राप्त झालं, ते सोमनाथ. मग त्यांना सांगितलं, की ह्या ब्राह्मणास घेऊन संगमावरील षटकुळ तीर्थाकडे जावे. अष्टतीर्थांपैकी षटकुळ तीर्थ नावाचे तीर्थ आहे. तिथे जाऊन त्यांच्याकडून संकल्प सोडून घ्यावा. संकल्प करून त्यांना स्नान घालावे. स्नान करून झाल्यानंतर नवीन वस्त्र द्या आणि लवकरात लवकर घेऊन या. समाराधनेची वेळ होईल तोपर्यंत. नंदीनामांना घेऊन ते षटकुळ तीर्थात गेले. योग्य तो संकल्प स्नानाचा सोडला. मग नंदीनामांनी स्नान करण्यासाठी नदीत उतरले आणि त्यानंतर सांगितलं, की आता स्नान वगैरे करून या. मग नंदीनामांनी 3 बुड्या मारल्या नदीमध्ये. पहिली बुडी मारली, वरती आले. वरती आल्यानंतर जे पूर्ण पांढरं कुष्ठ होतं ते लाल झालं. लाल झाल्यानंतर दुसरी बुडी मारली. दुसरी बुडी मारल्यानंतर जे पूर्ण ओलं होतं, ज्यातनं पाणी येत होतं, वास येत होता कुष्ठातून, ते पूर्ण कोरडं पडलं आणि तिसरी बुडी मारून वर येतात तोपर्यंत त्यांचा देह पूर्ववत
म्हणजे कुष्ठ होण्याआधी जसा होता त्यापेक्षाही अनेक पटीने तेज असलेला देह त्यांना प्राप्त झाला. मग ते बाहेर आले. बाहेर आल्यानंतर सोमनाथ नावाच्या शिष्याने त्यांना नवीन वस्त्र दिले. वस्त्र दिले व जुने वस्त्र त्यांनी गुंडाळून जमिनीवरती टाकले. तर जिथं टाकले त्या वस्त्राने जेवढी भूमी व्यापून घेतली होती, ती भूमी पूर्ण क्षार झाली म्हणजे जळून गेली, एवढा दोष त्यांच्या शरीरामध्ये होता. नंदीनामा महाराजांचं नमन करत करत नाम घेत घेत आले मठात. मठात आल्यानंतर परत दंडवत प्रणाम घातला. महाराज म्हणले की बघ म्हणले कुठे आहे का शरीरावरती निरखून पहा. पाहिल्यानंतर उजव्या मांडीवरती बेलाच्या पाना इतका डाग राहिला होता. मग ते घाबरले नंदीनामा की हे कस काय, एवढंच कस काय, पूर्ण अंगावरच गेलं. आणि घाबरण्याचा दुसरं एक कारण की एवढ्या छोट्याशा डागावरून पूर्ण शरीराला ते उद्भवलं होतं. मग महाराजांना विचारलं की तावन मात्र की म्हणजे एवढंच का राहिलं. तर महाराजांनी सांगितले की तू संशय घेऊन माझ्याजवळ आलास, त्यामुळं त्याचं हे फल आहे. तर नंदीनामांनी सांगितलं की हे कसं परिहार होईल. तर ते म्हणले की गुरुस्तुती करा किंवा माझी स्तुती करा. मग नंदीनामांनी सांगितले की महाराज मी अनभिज्ञ आहे, अज्ञानी आहे. कवन करणं, स्तुती, स्तोत्र रचणं हे माझ्या ऐपतीचं काम नाही आणि मला येतही नाही. मी जे काही आत्तापर्यंत व्रतवैकल्य, अनुष्ठान जे काही केलेलं आहे, ते मी फक्त नाममात्र जपानं केलेलं आहे. महाराज हसले जरा आणि म्हणले की खाली बस जवळ आणि तोंड उघडून जीभ बाहेर काढ. जीभ बाहेर काढली नंदीनामांनी. त्यावरती महाराजांनी भस्म टाकला आणि मस्तकावरती हात ठेवला. हात ठेवल्यानंतर त्यांना एकदम ज्ञान प्राप्त झालं, ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. आणि त्यांना तिथेच महाराजांसमोर एक स्तोत्र रचलं, ते अष्टक आहे. त्यात असं सांगितलंय की महाराजांना नंदीनामा सांगतोय की आईच्या गर्भात असल्यापासून ते आत्ता तुमच्या इथे येईपर्यंत मला गुरुस्मरण किंवा गुरुचरण किंवा तुमचं स्मरण का झालं नाही, ते त्या पूर्ण स्तोत्रामध्ये आहे. सुंदर स्तोत्र आहे. त्याची सुरुवात अशी की मातेच्या उदरात मास नभे राहे तधी अग्नीने उष्मा होऊन जंतू दंशती तया स्थानात दुर्गंधीने मातेच्या विधान भक्ष नरसे केले मला घाबरे दत्तात्रेया फार दुःख मजला झाले आता पावरे. असं स्तोत्र त्यांनी अष्टक स्वरूपात रचलेलं आहे. त्यानंतर महाराजांकडून नंदीनामांना कवीश्वर ही पदवी मिळाली. त्यानंतर अनेक स्तोत्र महाराजांवरती त्यांनी रचले. नंतर व महाराजांनी असा आदेश दिला की जिथून आलायत तिथे वापस जावा. आणि नंदीनामा परत तुळजापुरी आले व महाराजांचा निजानंद गमन दिन माघ वद्य प्रतिपदा, ज्याला आपण गुरुप्रतिपदा म्हणतो, त्या दिवशी नंदीनामा तिथे होते. नंदीनामांना निजानंदी गमन जाताना संगमावरीलच एक पाषाण हातात घेऊन तो नंदीनामांना वापस दिला आणि सांगितलं की हे घेऊन आलाय तिथून तिथे वापस जावा तुळजापुरी, गुरुभक्ती आणि देवी भक्तीचा प्रसार करा, असा आदेश मिळाला. नंदीनामा तो प्रसाद घेऊन आले. आल्यानंतर इथे उघडून पाहिलं तर ह्या पादुका महाराजांच्या त्यांच्या हातात होत्या. त्यावरती वेगवेगळे चिन्ह आहेत व त्या गुरुपादुकांना शक्तियुक्त गुरुपादुका म्हणतात. तुळजापूर क्षेत्री श्री तुळजाभवानीचा अधिवास आहे आणि गुरुतत्वही आहे म्हणून त्या पादुकांवरती चिन्हही आहेत. त्यात असं आहे की त्रिशूळही आहे आणि चरणही आहे. त्रिशूळ हे शक्ती स्वरूप दर्शवतं आणि पादुका हे गुरुतत्व दर्शवतं म्हणून शक्तियुक्त गुरुपादुका असे या पादुकांना म्हणतात. त्याचप्रमाणे महाराजांनी असे नियम नंदीनामांना घालून दिले की इथे आल्यानंतर रोज भिक्षा मागायची व ओली भिक्षा, त्या काळी ओली भिक्षा मागत होते, म्हणजे तयार झालेलं अन्न मागायचं भिक्षा म्हणून. ती भिक्षा 1962 पर्यंत माझे आजोबा मागायचे ओली भिक्षा. पण कालांतराने सोहळोळ जास्ती पाळणूक होत नसल्यामुळं ती बंद झाली. त्यामागची अशी आख्यायिका आहे की रोज ओली भिक्षा मागायची आणि पूर्वी तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रदक्षिणा मार्गावरती लक्ष्मी नरसिंहाचं मंदिर आहे. तर तिथे नंदीबुवांनी अनुष्ठान केलेल्याची ओरी आहे. 7 वर्ष जे अनुष्ठान केलं ते तिथं केलं. तिथं गोशाळा, नरसिंह मंदिर, स्वयंपाकघर, मोठा हॉल होता. ते भिक्षा मागून आल्यानंतर पहिल्यांदा
मंदिरात जाताना उजव्या हाताला गोमुख तीर्थ आहे. ती गोमुख तीर्थाखाली प्रोक्षण करायची भिक्षा. ती घेऊन नरसिंह मंदिरामध्ये यायचं. त्याचे 4 भाग करायचे. 4 भाग केल्यानंतर पहिला भाग जो आहे तो देवीस नैवेद्य, दुसरा भाग गोग्रास, तिसरा भाग नरसिंहाला नैवेद्य आणि उरलेला चौथा भाग जो आहे तो आलेल्या यती, साधू, संन्यासी, भक्त जे कोणी आहेत त्यांना तो अन्नोदक म्हणून घालायचा. आणि त्यातून काही उरले सगळे जेवण सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर त्यातून काय उरलं तर त्या दिवशी तो प्रसाद म्हणून आपण घ्यायचा. आणि एक दिवस असंही व्हायचं की गर्दी पडायची. मग ते अन्न उरायचं नाही जे अन्नोदक केलेलं आहे. जर त्या दिवशी अन्न उरले नाही तर त्या दिवशी आपला उपवास. स्वतःसाठी वेगळं अन्न करून खायचं नाही. त्या दिवशी पूर्ण दिवस उपवास. तर अशी 1962 पर्यंत परंपरा सुरू होती. त्यानंतर कालांतराने हळूहळू जास्त कोण पाळलं नाही. म्हणून महाराजांच्याच आदेशाने आम्ही सध्या दर द्वादशीला महिन्यातल्या दोन्ही द्वादशीला आम्ही कोरडी भिक्षा मागतो. म्हणजे डाळ, तांदूळ वगैरे. जवळपास 100-110 घरं आहेत आणि महाराजांनी आम्हाला पांढरी झोळी दिलेली, भगवी नाहीये. पांढऱ्या झोळीमध्ये ती भिक्षा घ्यायची. आल्यानंतर इथं महाराजांसमोर ठेवायची आणि ते अन्न किंवा ते भिक्षा गोळा झालेली आहे त्याचं रोज श्री नरसिंह मंदिरामध्ये अन्नप्रसाद वाटला जातो. मग कधी खिचडी असेल, कधी दही-भात, कधी साखर-भात असा आपण वाटतो. तर माझ्यापर्यंतची नंदी नामाची 15वी पिढी आहे. 15 पिढ्या महाराजांनी आमच्याकडून सेवा करून घेतलेली आहे. शक्तियुक्त गुरुपादुकांचं रोजचा अभिषेक, नैवेद्य, आरती व संध्याकाळी 5-5:30 नंतर थोरल्या स्वामीजींनी जी करुणा त्रिपदी लिहिलेली आहे, ती करुणा त्रिपदी गायन, महाराजांचं स्तोत्र हे पठण करून सायंकाळची आरती करतो आणि सुमारे 600-650 वर्ष झाले ही सेवा निरंतर चालू आहे. महाराजच करून घेतात. धन्यवाद.